नमस्कार, मी मनीषा. आपल्या राज्यात जसे संत महात्मे होऊन गेले, भक्त होऊन गेले, निस्सीम भक्त भगवंतांचे, तसे अनेक राज्यात आपल्या भारतातल्या अनेक राज्यामध्ये पण असे भक्त होऊन गेले. त्यातल्या राजस्थानमधल्या एका पुजाऱ्याची मी गोष्ट सांगणार आहे, की ज्याला राजाने नेमलेलं होतं पुजारी म्हणून. तेव्हा राजे म्हणून नेमायचे पुजाऱ्यांना. तर अशा या पुजाऱ्याची मी गोष्ट सांगणार आहे. तर त्यांनी कृष्णाच्या देवळामध्ये पुजाऱ्याला नेमलेलं होतं. त्यांनी काय करायचं, रोजचं व्यवस्थापन बघायचं. संध्याकाळच्या वेळेला जो हार आहे तो काढायचा. राजेसाहेब दर्शनाला आले की त्यांच्या गळ्यात तो हार घालायचा, दाराला कुलूप घालायचं देवळाच्या आणि बंद करून दुसऱ्या दिवशी सकाळी उघडायचं. एक दिवशी राजेसाहेबांना याला खूप वेळ लागला, म्हणून त्याला वाटलं आता बहुतेक राजेसाहेब काही येणार नाहीत, म्हणून त्यांनी तो प्रसादाचा हार स्वतःच्या गळ्यात घातला. तो होता थोडासा प्रौढ वयाचा आणि निघाला तो देवळाला कुलूप घालून निघाला. तेवढ्यात राजेसाहेब येतात म्हणून निरोप आला. निरोप आल्यानंतर त्यांनी तो पटकन हार काढला आणि आपल्या त्या तपकामध्ये ठेवला. राजेसाहेबांची त्याची गाठ पडली. त्यावेळेला त्यांनी राजेसाहेबांच्या गळ्यात तो हार घातला. ते म्हणाले, मला वाटलं तुम्ही उशीर झाला आता येताय की नाही म्हणून मी काढून घेतला आता. राजेसाहेबांनी हार घातला, नमस्कार केला, भगवंतांचं स्मरण केलं, पण त्यांचं एका फुलाकडे लक्ष गेलं हारातल्या आणि त्याच्यामध्ये पांढरा केस त्यांना दिसला. तर राजेसाहेब म्हणाले, हा हार भगवंतांच्या गळ्यातून माझ्या गळ्यात आलेला नाही, हा मध्ये कोणीतरी घातलेला आहे. आता झालं काय, या पुजाऱ्याची पाचावर दारण बसली. घालणार सांगणार तरी कसं? तर ठीक आहे म्हणाले. तो म्हणाले, नाही हो. त्यांनी सांगितलं, मी देवाच्या गळ्यातला काढलाय, तो तुमच्याच गळ्यात घातलाय. ठीक आहे म्हणाले, आपण उद्या बघूया. उद्या सकाळी देऊळ उघडताना मी पण येतो आणि तू पण ये, बघू म्हणाले मग काय आहे आतमध्ये. म्हणून सकाळी ते आले. देवळाचं कुलूप काढलं, देऊळ बघितलं, देवळाचं कुलूप काढलं, आतमध्ये प्रवेश केला. राजेसाहेब आणि पुजारी दोघं होते. पण कुलूप काढायच्या आधी पुजाऱ्यांनी भगवंतांना इतकी आर्त विनवणी केली होती की भगवंता, आता माझी लाज तुझ्या हातामध्ये आहे. मी जर खरी निस्सीमपणानं तुझी भक्ती केली असेल तर मला वाचव आणि माझ्या समाजालाही वाचव, नाही तर आमच्या समाजावरचा विश्वास उडेल लोकांचा आणि कोणी अशी नोकरी देणार नाही. तर राजेसाहेब गेले आणि भगवंतांच्या त्या मुकुट्याकडे बघितलं तर त्या मुकुट्याच्या खाली जे केस वाढलेले भगवंतांचे असतात त्याच्यामध्ये त्यांना 1, 2, 3 पांढरे केस दिसले. काय भक्ती असेल बघा त्या पुजाऱ्याची सुद्धा, सेवा असेल, आणि त्याने आपल्या समाजालाही वाचवलं आणि स्वतःची म्हणजे भगवंतानी त्याची म्हणजे काय म्हणतात लाज राखली, आपल्या भक्ताची लाज राखली आणि समाजाचंही कल्याण केलं. तर अशी ही कथा, इतकी निस्सीम आपली भक्ती पाहिजे. मी जे वाचलं होतं ते सांगितलं आपल्याला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन कथा ऐकायला मिळतात. धन्यवाद. जय श्रीराम.